म्हटलं रोज कॉलेजला जाऊन जाऊन आहे ना कटाळा आला भाऊ, आज आहे ना कुठंतरी गावाला जावं लागत आहे राव. मग तुम्हाला माहिती आपल्याकडे सुट्टी नाही भाऊ, कोणत्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करीत नाही आपण. नात करते काय नात करते. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. तर आज ना आपण चाललो होतो रस्तापूरला, ते पण डायरेक्ट आपल्या आत्याच्या इथं. लगेच ना कोणत्याही क्षणाचा विलंब न करता बुंग ना लगेच घोडेगाव मध्ये येऊन पोहोचलो. पैकी ना घोडेगाव मध्ये आल्यानंतर ना पाहुण्यांच्या इकडे न्यायला ना खायचं घेतलं. मग काय मस्त पैकी ना खायचं बियचं घेऊन झाल्यानंतर ना रस्तापूरला जाणार आहे ना लगेच रस्त्याला धरलं. आता इतका सगळा प्रवास केल्यानंतर ना आताशी का आपण फक्त चांद्यात येऊन पोहोचलो होतो. आणि ना चांदेकरांनी ना कोणत्याच गोष्टीत पुढं मागं बघायचं नाही, धपा धप लाईक शेअर फॉलो कमेंट करून टाकायचं. आणि खरंच चांद्यामधून आपले ब्लॉग आहे ना कोण कोण पाहत त्यांनी ना लगेच रफारफ कमेंट करून टाका बरं का. म्हणजे मला समजा आपले ब्लॉग आहे ना कोणत्या कोणत्या गावात कोणत्या कोणत्या तालुक्यात पोहोचत आहेत. आणि हा आता आपलं युट्यूब चॅनल सुद्धा चालू करून घेतलेलं आहे आपण. आता लवकर जा आणि सबस्क्राईब करून टाका. आता काही जण म्हणतील ते कसं करायचं, तर घाबरायचं तर बिलकुल नाही. काय करायचं, आपल्या इंस्टाग्रामच्या बायो मध्ये युट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथं जायचं, नुसतं बटन दाबायचं सबस्क्राईब. तर आता ना फायनली ना पाहुण्यांची इथं सुद्धा येऊन पोहोचलो होतो वारगा. म्हणलं चला आता आताच्या त्यांच्या ना गाया बिया बघून येऊ आपण. आणि त्यांची ते ना अशी बारीक आहे ना अशी नाजूक कुट्टी होती. आणि अशी बारीक कुट्टी मशीन कोणाची इथे तिने कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. कसा आहे पैलवान, आता त्याचं नाव आहे ना मी नाही सांगणार, डायरेक्ट आहे ना ते स्वतः सांगा भाऊ. हर्षद अनिरुद्ध डाके त्यात करते काय यावं लागतंय श्रीगोंदा हॉटेल. आताच्या पोरांना पाडे विचारले तर सांगता येणार नाही, पण नात करती काय यावाच लागतं हे सांगायची सुद्धा गरज नाही बरं का. तर मग आता आम्ही जातो गावात चक्कर मारायला. तुम्ही ना फक्त लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि या 4 गोष्टी ना फक्त प्रामाणिकपणे करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.